श्रीराम. नामरूपाचा संबंध. नाम घेत असताना रूपाचं ध्यान आवश्यक आहे का? वास्तविक नाम आणि रूप ही भिन्न नाहीतच, पण नाम हे रूपाच्या आधीही असतं आणि नंतरही उरतं. नाम रूपाला व्यापून असतं. राम जन्माला येण्यापूर्वी वाल्मिकींनी रामायण लिहिलं आणि रामाने मागाहून जन्म घेऊन त्यात वर्णन केल्याप्रमाणे आचरण करून दाखवलं. म्हणजे रूप अस्तित्वात येण्यापूर्वी नाम होतं आणि रूप गेल्यानंतर आजही नाम शिल्लक आहे. देशकालाच्या पलीकडे जे कायम टिकतं ते सत्य होय. प्रत्यक्ष आकाराला आलेली अनेक रूपं नाहीशी झाली तरी त्यांचं नाव टिकून राहतं. म्हणजे नाम हे देशकालाच्या मर्यादेच्या पलीकडे असतं. म्हणजे ते रूपापेक्षा जास्त सत्य असतं. जे सत्य आहे ते श्रेष्ठ असलंच पाहिजे. तेव्हा नाम घेणं ही गोष्ट मुख्य आहे. हे घेत असताना रूपाचेही ध्यान राहिले तर उत्तम, पण ते तसे न राहिले तरी नाम घेत असताना रूपाचं स्मरण सूक्ष्म रूपाने असतंच असतं. समजा एका गृहस्थाच्या घरी राम नावाचा गडी आहे. तो गृहस्थ राम राम असा जप करीत बसला आहे, पण त्याचं लक्ष राम रूपाकडे नाही, मनात काहीतरी दुसरेच विचार सुरू आहेत. अशा वेळी त्याला जर एकदम विचारलं की तुम्ही कुणाचे नाव घेत आहात, तर अर्थात रामाचे असेच उत्तर येईल. पण हे उत्तर देताना त्याच्या मनात दाशरथी राम हीच व्यक्ती असणार, रामगडी ही व्यक्ती नसणार. याचाच अर्थ असा की नाम घेत असताना रूपाचं ध्यान सूक्ष्म रूपानं आत जागृत असतं. म्हणूनच रूप ध्यानी येत नाही म्हणून अडून बसू नये. नामस्मरण करण्याचा अट्टहास ठेवावा, त्यात सर्व काही येतं. एखाद्या माणसाची आणि आपली ओळख असेल तर पहिल्यांदा त्याचं रूप पुढे येतं आणि नंतर नाम येतं. पण आपली त्याची ओळख नसेल आणि आपण त्याला बघितलेलं नसेल तर त्याचं फक्त नाव येतं. आज आपल्याला भगवंताची ओळख नाही म्हणून त्याचं रूप माहिती नाही, परंतु आपल्याला त्याचं नाम घेता येईल. सध्या सुद्धा त्याचं नाम घेताना त्याची आठवण आपल्याला होते, हा आपला अनुभव आहेच. भगवंताचं रूप कुठे निश्चित आहे? एक राम काळा तर एक राम गोरा असतो, एक राम लहान तर एक मोठा असतो, पण सर्व रूप एका रामाचीच असतात. भगवंत स्वतः अरूप आहे म्हणून जे रूप आपण त्याला द्यावं तेच त्याचं रूप असतं. यासाठी आपण कोणत्याही रूपामध्ये त्याचं ध्यान केलं तरी चालतं. नामातून अनंत रूप उत्पन्न होतात आणि अखेर त्यामध्येच ती लीन होतात. म्हणून भगवंताचं नाम श्रेष्ठ आहे. हे नाम तुम्ही आवडीने अखंड घ्या आणि आनंदात राहा. श्रीराम.